आज महाशिवरात्री आहे आणि त्यानिमित्तानं भाविकांच्या उत्साहाला उधाण आलंय। लाडकी बहीण संदर्भात एक महत्त्वाची बातमी, योजनेचा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे, यायला सुरुवात झाली आहे। महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्यामुळे सध्या आनंदाचं वातावरण आहे। हर हर महादेव। आज महाशिवरात्रीच्या पावन दिवशी भोलेनाथाच्या कृपेने महाराष्ट्रातील कोट्यावधी लाडक्या बहिणींसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे। बहिणींनो, तुमच्या खात्यात पैसे पडायला सुरुवात झाली आहे। पण थांबा, ही साधी बातमी नाही। आज मी तुम्हाला सांगणार आहे की नेमके कोणाला किती पैसे मिळणार, कोणत्या जिल्ह्यांमध्ये आधी पैसे जमा होती आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्या बहिणींना अजूनही पैसे मिळाले नाहीत त्यांनी काय करायचं, हे सगळं मी आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे सांगणार आहे। पण त्याआधी आजच्या महाशिवरात्रीच्या निमित्ताने एक गोष्ट सांगतो। जसा भगवान शंकर त्रिनेत्रधारी आहे, तसंच आज मी तुम्हाला 3 मोठ्या अपडेट्स देणार आहे। बहिणींनो, सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा। भगवान शंकराच्या आशीर्वादाने आज एक अत्यंत शुभ दिवस आहे आणि या शुभ दिवशी महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींसाठी एक मोठी खुशखबर आली आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी लाडकी बहीण योजनेच्या निधी वितरणाला गेल्या 2 दिवसांपासून सुरुवात केली आहे। बहिणींनो, ऐका नीट, एकूण 990 कोटी रुपयांचा निधी बहिणींच्या खात्यामध्ये टाकण्यात आला आहे। आता तुम्ही विचार कराल की 990 कोटी म्हणजे नक्की किती? तर बहिणींनो, हे इतके पैसे आहेत की जर तुम्ही 1-1 रुपयाचं नाणं मोजायला बसलात तर तुम्हाला 31 वर्ष लागतील। इतका मोठा निधी सरकारने एकाच वेळी वितरित केला आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, प्रत्येक लाभार्थी बहिणीच्या खात्यामध्ये 2 हप्ते एकत्रित जमा होत आहेत। जानेवारीचे 1500 रुपये आणि फेब्रुवारीचे 1500 रुपये मिळून एकूण 3000 रुपये तुमच्या खात्यावर येत आहेत। आता विचार करा, महाशिवरात्रीला भोलेनाथाचा आशीर्वाद आणि सरकारचा निधी दोन्ही एकत्र आले, यापेक्षा शुभ दिवस कोणता असू शकतो? पण बहिणींनो, इथे एक मोठा ट्विस्ट आहे। सगळ्यांना एकसारखे 3000 रुपये मिळणार नाहीत। काहींना 3830 मिळतील, काहींना 6830, तर काहींना तब्बल 8310 रुपये मिळू शकतात। कोणाला किती मिळणार हे मी पुढे सविस्तर सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नाहीतर तुमचं नुकसान होईल। बहिणींनो, आता मला सांगा, तुमच्यापैकी कितींना काल पैसे मिळाले आणि कितींना अजून मिळाले नाहीत? कमेंटमध्ये लिहा, मिळाले किंवा अजून नाही, मला वाचायला आवडेल। आता मी तुम्हाला वितरणाची संपूर्ण प्रक्रिया समजावून सांगतो, जेणेकरून तुम्हाला कोणतीही शंका राहणार नाही। पहिली गोष्ट, सरकारने त्यांच्या अधिकृत GR मध्ये 2 तारखा निश्चित केल्या होत्या, बुधवार 11 फेब्रुवारी आणि गुरुवार 12 फेब्रुवारी। या 2 दिवसात संपूर्ण निधीचे वाटप करण्याचे नियोजन होते। दुसरी गोष्ट, योजनेच्या निधी वाटपाचा कार्यक्रम नागपूरच्या ऐतिहासिक रेशीमबाग मैदानावर मोठ्या थाटामाटात पार पडला। दुसऱ्या टप्प्यामधील लाभार्थी महिलांना तिथे थेट निधीचे वाटप करण्यात आले। तिसरी गोष्ट, काल शनिवार सरकारने जवळपास 12 ते 13 जिल्ह्यांमध्ये पैसे सोडले। सुमारे 32 ते 33 लाख बहिणींच्या खात्यावर काल पैसे जमा झाले। 32 लाख बहिणींनो, तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद मला इथून दिसतोय। पण एक मोठी समस्या आली। बहिणींनो, काल अनेक बँकांचा सर्व्हर डाऊन झाला। विशेषतः कोणत्या बँकांमध्ये समस्या आली? लक्षपूर्वक ऐका। स्टेट बँक ऑफ इंडिया, सर्वाधिक खाती असल्यामुळे सर्व्हर क्रॅश। महाराष्ट्र बँक, तांत्रिक अडचणी। बँक ऑफ इंडिया, वितरणात विलंब। पोस्ट ऑफिस, ग्रामीण भागात सर्वात जास्त अडचण। या 4 बँकांमध्ये सर्वात जास्त लाडक्या बहिणींची खाती आहेत, त्यामुळे एकाच वेळी लाखो ट्रान्झॅक्शन्स आल्यावर सर्व्हरवर ताण आला आणि तो कोसळला। पण आता चांगली बातमी, काल रात्री सर्व्हरचा प्रॉब्लेम पूर्णपणे सोडवण्यात आला आहे आणि आज रविवारी म्हणजे आजच्या महाशिवरात्रीच्या पावन दिवशी ज्या 15 लाख बहिणींना काल पैसे मिळाले नव्हते, त्या सर्वांना आज पैसे वितरित करण्यात आले आहेत। बहिणींनो, आता एक अत्यंत महत्त्वाची माहिती, तुम्ही हे नीट लक्षात ठेवा, कारण यावरून तुम्हाला कळेल की तुमचे पैसे नक्की कधी येतील। 2026 या नवीन वर्षापासून
डीबीटीच्या नव्या नियमानुसार वितरण 3 टप्प्यात होत आहे. पहिला टप्पा सकाळी 10 ते दुपारी 2 या टप्प्यात प्राधान्य श्रेणीतील बहिणींना पैसे जमा होतात. म्हणजे शेतकऱ्यांच्या कुटुंबातील महिला, शेतमजूर महिला आणि विधवा बहिणी. दुसरा टप्पा दुपारी 2 ते संध्याकाळी 7 या टप्प्यात बहुतांश लाभार्थी बहिणींना पैसे मिळतात. जर तुम्ही पहिल्या टप्प्यात नसाल तर या वेळेत तुमच्या खात्यावर पैसे पडण्याची शक्यता सर्वाधिक आहे. तिसरा टप्पा संध्याकाळी 7 ते रात्री उशिरापर्यंत ज्या बहिणींच्या बँकेत तांत्रिक अडचणी होत्या किंवा ज्यांचे ट्रान्झॅक्शन पेंडिंग राहिले त्यांना या शेवटच्या टप्प्यात पैसे जमा होतात. तर बहिणींनो, कोणीही घाबरू नका. जरी सकाळी तुमच्या खात्यावर पैसे दिसत नसतील तरी रात्रीपर्यंत तुम्हाला नक्की पैसे मिळतील. हा भगवान शंकराचा आशीर्वाद समजा. आणि हो, एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा पैसे तुमच्या खात्यावर जमा होतात तेव्हा तुम्हाला 2 वेगवेगळे मेसेज येतात. पहिला मेसेज जानेवारीच्या 1,500 रुपयांचा आणि दुसरा मेसेज फेब्रुवारीच्या 1,500 रुपयांचा. 2 मेसेज आले की समजा तुमचे 3,000 रुपये जमा झाले. बहिणींनो, आता येतो आजच्या व्हिडिओच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागावर. मी आधी सांगितलं होतं ना की सगळ्यांना सारखे पैसे मिळणार नाहीत. तर आता नीट ऐका. 22 ते 30 वयोगट या वयोगटातील बहिणींना लाडकी बहीण योजनेचे 3,000 रुपये अधिक 830 रुपये गॅस सबसिडी मिळून एकूण 3,830 रुपये मिळू शकतात. म्हणजे जवळपास 4,000 रुपये. 30 ते 45 वयोगट बहिणींनो, या वयोगटातील महिलांसाठी सर्वात मोठी बातमी. ज्या बहिणींचे मागील काही हप्ते तांत्रिक कारणांमुळे थांबले होते त्यांना थकबाकीसह एकूण 6,830 रुपये मिळू शकतात. 6,830 रुपये, जवळपास 7,000. 45 ते 65 वयोगट आणि सगळ्यात मोठी रक्कम, ज्या ज्येष्ठ बहिणींना मागील थकबाकी होती आणि गॅस सबसिडीचे पैसे बाकी होते त्यांना एकूण 8,310 रुपये मिळू शकतात. तब्बल 8,000हून अधिक रुपये. आणि एक अजून मोठी बातमी, ज्या बहिणींकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आहे त्यांना अधिक लाभ देण्याची घोषणा स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तर बहिणींनो, तुमचं रेशन कार्ड कोणत्या रंगाचं आहे ते तपासा. आणि सगळ्यात आनंदाची बातमी ही आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतः बँकांच्या अधिकाऱ्यांना फोन करून सूचना दिल्या आहेत. ते म्हणाले, माझ्या बहिणी खूप वाट पाहून थकल्या आहेत. तातडीने त्यांच्या खात्यावर पैसे वर्ग करा. कोणतीही बहीण वंचित राहता कामा नये. अशा प्रकारे मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला आहे आणि डीबीटीच्या माध्यमातून थेट बहिणींच्या खात्यावर पैसे जमा करायला सुरुवात केली आहे. बहिणींनो, आता एक अशी बातमी सांगतो जी ऐकून तुमचे डोळे पाणावतील. गेल्या अनेक महिन्यांपासून हजारो बहिणी एकाच गोष्टीमुळे त्रस्त होत्या. KYC. आधार कार्डावरील नाव जुळत नाही, बँकेचे नाव वेगळे, मोबाईल नंबर लिंक नाही. अशा अनेक कारणांमुळे बहिणींचे हप्ते अडकले होते. बहिणी तालुक्याच्या ठिकाणी जाऊन थकल्या होत्या. बँकांमध्ये रांगा लावून लावून निराश झाल्या होत्या. पण आता ही समस्या संपली. सरकारने अधिकृतपणे आदेश दिले आहेत की जानेवारी आणि फेब्रुवारीच्या हप्त्यासाठी KYCची अट तात्पुरती शिथिल करण्यात आली आहे. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की ज्या बहिणींची KYC अपूर्ण आहे, ज्यांच्या आधार कार्डावरील माहितीमध्ये काही चुका आहेत, अशा बहिणींची अडवणूक न करता त्यांनाही लाभ दिला जाणार आहे. सरसकट सर्व लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना कोणत्याही अटी किंवा KYCच्या कटकटीशिवाय पैशांचे वितरण होणार आहे. हा निर्णय म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी भोलेनाथाचा आशीर्वादच आहे. बहिणींनो, आता सगळ्यात जास्त विचारला जाणारा प्रश्न, माझ्या जिल्ह्यात पैसे कधी येतील? आज ज्या 15 जिल्ह्यांमध्ये प्राधान्याने पैसे जमा होत आहेत त्यांची यादी मी वाचतो. तुमच्या जिल्ह्याचे नाव असेल तर कमेंटमध्ये जय भोलेनाथ लिहा. अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, वाशिम, अमरावती, हिंगोली, लातूर, परभणी, धाराशिव, बीड, नांदेड, जालना, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये गोरगरीब आणि गरजू लाभार्थी बहिणींची संख्या सर्वाधिक असल्यामुळे तिथे प्राधान्याने निधी वितरित केला जात आहे. राज्यातील एकूण 325 तालुक्यांमध्ये टप्प्याटप्प्याने सर्व बहिणींना पैसे दिले जातील. बहिणींनो, आजच्या महाशिवरात्रीच्या पावन दिवशी भगवान शंकराकडे एकच प्रार्थना आहे, हे भोलेनाथा,
महाराष्ट्रातील प्रत्येक बहिणीच्या घरात सुख, समृद्धी आणि आनंद नांदो. प्रत्येक बहिणीचे कष्ट संपो आणि तिच्या चेहऱ्यावर हसू कायम राहो. हर हर महादेव. बहिणींनो, की 100% अधिकृत बातमी आहे. तुमचे पैसे आज रात्रीपर्यंत नक्की तुमच्या खात्यावर जमा होतील. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर हा व्हिडिओ तुमच्या बहिणींना, आईला, मैत्रिणींना शेअर करा. लाईक बटन दाबा आणि लाईव्ह महाराष्ट्र 24 ला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून अशा महत्त्वाच्या बातम्या तुम्हाला सगळ्यात आधी मिळतील. महाशिवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. लाईव्ह महाराष्ट्र 24, तुमची विश्वासू बातमी.